ख्रिस्ती जीवन एक प्रवास आहे आणि तो प्रवास तेव्हा सुरू होतो ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवून त्याच्याकडे वळतो. आणि तो प्रवास तेव्हा संपतो ज्यावेळेस आपल्याला मृत्यू येतो किंवा ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त परत येईल. परंतु त्या दरम्यान हा जणू काही अरण्याचा प्रवास असतो. आजच्या संदेशाचा विषय आहे रणातून मार्ग कसा काढावा, हाऊ टू गेट थ्रू द विल्डरनेस. आणि शास्त्रभाग आहे निर्गम 16, गणना 11 आणि योहान 6. आणि हा संदेश त्या घटनेवर आधारित आहे ज्यावेळेस देवाचे लोक इस्रायल मिस्र देशातून सुटल्यानंतर परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे त्यांचा प्रवास अरण्यातून सुरू झाला. त्यांना देवाने नेमलेल्या वतनाच्या देशात नेण्याचं देवाने वचन दिलेलं होतं. परंतु मिस्र देश सोडल्यापासून तिथे पोहोचेपर्यंत त्यांचा प्रवास हा खडतर कठीण असा होता. आणि आपल्याला माहीत आहे की त्यासाठी त्यांना 40 वर्ष लागले. आणि ज्यावेळेस आपणही प्रभू येशूकडे वळतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा आपलाही ख्रिस्ती जीवनाचा प्रवास सुरू होतो. आणि म्हणून तुम्ही जर आज त्याच्यावर विश्वास ठेवणारे असाल तर तुम्ही आणि मी आज प्रवासात आहोत, अरण्याच्या प्रवासात आहोत. परंतु या अरण्यात वाटचाल करत असताना, आपली पुढील वाटचाल करत असताना आपण काय केलं पाहिजे हे आपण इस्रायलच्या त्या उदाहरणावरून पाहणार आहोत. आणि म्हणून निर्गमचं पुस्तकाचा 16वा अध्याय आणि याचे वचन 4 ते 9 आपण वाचूया. तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा, मी आकाशातून तुमच्यासाठी अन्नवृष्टी करीन आणि लोकांनी बाहेर जाऊन एकेका दिवसाला पुरेल इतके जमा करावे. यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन. 6व्या दिवशी ते जे काही जमा करून शिजवतील ते इतर दिवशी ते जमा करतात त्याच्या दुप्पट असावे. मोशे आणि अहरोन सर्व इस्रायल लोकांना म्हणाले, परमेश्वरानेच तुम्हाला मिस्र देशातून आणले हे तुम्हाला संध्याकाळी कळून येईल आणि सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल. कारण परमेश्वराविरुद्ध तुम्ही कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे. आम्ही असे कोण की तुम्ही आमच्या विरुद्ध कुरकुर करावी. मोशे म्हणाला, परमेश्वर तुम्हाला संध्याकाळी मांस खायला देईल व सकाळी पोटभर भाकर देईल तेव्हा असे होईल, कारण तुम्ही परमेश्वराविरुद्ध जी कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे. आम्ही कोण? तुमचे कुरकुरणे आमच्या विरुद्ध नाही तर परमेश्वराविरुद्ध आहे. मोशे अहरोनाला म्हणाला, इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला सांग की तुम्ही परमेश्वरासमोर या, कारण त्याने तुमची कुरकुर ऐकली आहे. निर्गम 16, 4 ते 9. ज्यावेळेस आपण अरण्यात प्रवासात असतो, ज्यावेळेस आपण ख्रिस्ती जीवनात वाटचाल करत असतो, तेव्हा आपण काय करावं, काय केलं पाहिजे. इस्रायल लोकांनी काय केलं याच्यावर आपण 4 महत्त्वाचे धडे शिकणार आहोत. पहिला धडा हा की रानात किंवा अरण्यात असताना आपल्याला ज्या मदतीची गरज असते ती माणसांकडून मिळत नसते. पहिला पॉईंट, द हेल्प यू नीड इन द विल्डरनेस इज नॉट अवेलेबल फ्रॉम मॅन. अरण्यात असताना आपल्याला ज्या मदतीची गरज असते ती माणसांकडून मिळत नसते. आता विचार करा की हे इस्रायल लोक 6 लाख प्लस अरण्यात आहेत. कोणताही व्यवसाय, कामधंदा नाही, कोणताही स्टॉल, मॉल नाही, भाजी मार्केट नाही, कोणताही पुरवठा, राशन नाही. पण तरीही ते देवाबरोबर चाललेले आहेत. देवाने त्यांना बाहेर काढून तो स्वतः त्यांच्याबरोबर आहे. आणि कोणतंही प्रयोजन नसताना परमेश्वराने त्यांची जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्याने त्यांना पुरवठा केला, पुरवलं. आणि अशा वेळेस एकच पर्याय होता की देवाची मदत. कारण दुसरं कोणतंही ऑप्शन नव्हतं, कोणीही मदतीला नव्हतं, कोणताही सहारा नव्हता. म्हणून एकमेव, द ओनली वे वॉज फॉर गॉड टू इंटरव्हीन. देवाने जर हस्तक्षेप केला नसता, देवाने जर त्यांची काळजी घेतली नसती तर ते कधीही जिवंत राहू शकले नसते. आणि याच्यामध्येच आपल्यासाठी पहिला धडा आहे की आपण ख्रिस्ती जीवनात वाटचाल करत असताना, जणू काय अरण्यात प्रवास करत असताना आपल्यालाही देवाशिवाय पर्याय नाही.
आपण त्याच्यावर अवलंबून राहिल्याशिवाय आणि त्याने वारंवार आपल्या जीवनात हस्तक्षेप केल्याशिवाय आपण पुढील वाटचाल करू शकत नाही. हा पहिला धडा. दुसरा धडा आपण जो शिकतो तो हा, द हेल्प यू नीड इन द विल्डरनेस इज नॉट अवेलेबल विदाउट युअर कोऑपरेशन. म्हणजे रानात असताना आम्हाला जी आवश्यक असलेली मदत ही आपल्या सहकार्याशिवाय उपलब्ध होऊ शकत नाही. देवाने त्यांना मान्ना पुरवला, देवाने त्यांना अन्न पुरवलं, परंतु त्यांना देखील काहीतरी करणं आवश्यक होतं. तसंच परमेश्वर आपल्यासाठी करतो, तो आपली काळजी घेतो, परंतु आपला देखील भाग आहे, आपलं देखील कर्तव्य आहे की आपण काही करावं. आणि जे काही परमेश्वर त्यांच्यासाठी करत होता, जे त्यांना पुढे नेत होता, त्याच्यामध्ये त्यांचाही सहभाग असणं गरजेचं होतं. तसं जे काही परमेश्वर आपल्या जीवनात करीत आहे त्याच्यामध्ये आपला सहभाग, तुमचा आणि माझा सहभाग देखील तितकाच महत्त्वाचा असतो. आणि त्यांचा सहभाग कसा होता माहिती आहे का? परमेश्वराने त्यांना स्वर्गातून मन्ना पुरवत होता, परंतु त्यांचं काम होतं रोज सकाळी उठून तो गोळा करणं. आणि त्यांना असं सांगितलं होतं की दुपारनंतर जर उशीर झाला तर तो मन्ना वितळून जात असे. संध्याकाळपर्यंत तो ठेवायचा नव्हता, अशा त्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या. आणि म्हणून सकाळी उठून गोळा केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि तो मन्ना जरी त्या अरण्यात पडत होता, ज्या ठिकाणी इस्रायल लोक होते त्यांच्या छावणीत, तरी आपोआप तो त्यांच्या घरी किंवा त्यांच्यापर्यंत येत नव्हता. त्यांना बाहेर जाऊन तो गोळा करणं आवश्यक होतं. त्यांना सकाळी उठून तो गोळा करणं आवश्यक होतं. तसं परमेश्वर जे काही आपल्यासाठी करत असतो त्याच्यासाठी आपलं आज्ञापालन, आपला सहभाग देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. आपोआप परमेश्वर काही करत नाही. विश्वास कृती वाचून निरर्थक आहे, आणि म्हणून कृती करणं हे गरजेचं असतं. आणि या ठिकाणी त्यांनी कृती केली आणि मग ते त्या चमत्काराचे सहभागी झाले. त्यावेळेस त्यांना देवाने जो पुरवलं होतं त्याचा फायदा त्यांना झाला. आणि त्याच प्रकारे आपल्याही जीवनात, तुमच्याही जीवनात देवाला कार्य करायचं आहे. दररोज नवीन नवीन अनुभव द्यायचे आहेत, परंतु तो फोर्स करत नाही, तो बळजबरी करत नसतो. त्याच्यामध्ये आपला वेळ देणं, आपलं समर्पण, आपलं शास्त्रवाचन, वैयक्तिक प्रार्थना, डिवोशन हे आवश्यक आहे. आपण विश्वासाने कृती करणं हे आवश्यक असतं. आणि म्हणून दुसरा धडा इस्रायल लोकांकडून अरण्यात प्रवास करत असताना आपण शिकतो तो हा, की अरण्याच्या प्रदेशात आपल्याला आवश्यक असलेली मदत ही आपल्या सहकार्याशिवाय उपलब्ध होऊ शकत नाही. जी मदत उपलब्ध आहे ती आपल्या सहकार्याशिवाय उपलब्ध होऊ शकत नाही. आपलं सहकार्य, आपला सहभाग हा आवश्यक असतो. आणि मग तिसरा धडा हा, की अरण्यात आपल्याला जी मदत हवी असती ती मोठ्या प्रमाणात मिळत नसते, ती दररोज मिळत असते. आमची रोजची भाकर तू आज आम्हाला दे. आमची आठवड्याची किंवा महिन्याची नाही. ऐका, आमची रोजची भाकर. का रोजची? का की दररोज आपण त्याच्यावर अवलंबून आहोत याची आपल्याला जाणीव व्हावी. दररोज आपल्याला त्याची गरज आहे याची जाणीव व्हावी. म्हणून त्याने अशी प्रार्थना करायला सांगितली की आमची रोजची भाकर आज आम्हास दे. किती विशेष आहे नाही का? म्हणून तिसरा धडा हा, की जी मदत आपल्याला अरण्यात मिळते ती एकदाच मिळत नसते, वर्षाची, 6 महिन्याची, आठवड्याची, तर दररोज मिळत असते. दररोज सकाळी उठून त्यांना मन्ना गोळा करावा होता. ते करणं आवश्यक होतं. आणि जर एखाद्या दिवशी तसं केलं नाही तर त्या दिवसासाठी त्यांना काही अन्न उपलब्ध नव्हतं. म्हणून दररोज. आणि आपणही ज्यावेळेस आपण देवाबरोबर वाटचाल करत असताना, ख्रिस्ती जीवनात देवाच्या मार्गात चालत असताना, आपल्याला देखील दररोज सकाळी उठून आपला मन्ना गोळा करणं गरजेचं आहे. आणि ह्या ग्रुपवरच्या ज्या लिंकमध्ये मी एक शब्द वाचला, मन्ना, आजचा मन्ना, आणि त्याच्यावरून क्लिक झालं आणि त्याच्यावरून आजचा हा संदेश तयार झालेला आहे की देवाचं वचन हा मन्ना आहे.
आमची रोजची भाकर. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने किंवा वचनाने जगेल. म्हणजे शरीराला जशी अन्न आवश्यक आहे तसं आत्म्याला देवाचं वचन आवश्यक आहे. आणि ते आठवड्याला नाही, रविवार टू रविवार नाही, तर दररोज. किती विशेष आहे. मग प्रश्न असा आहे की दररोज तुम्ही आणि मी शास्त्रातून आपला मन्ना गोळा करतो का? दररोज आपल्याला एकतरी वचन आपल्याशी बोललं पाहिजे, एकतरी वचन मिळालं पाहिजे, आणि ते वचन आपल्याला त्या दिवशी चालवतं. त्या दिवसाचे आव्हानं, चॅलेंजेस, जे काही समस्या, जे काही आपल्याला तोंड द्यायचं असेल त्याच्यावर विजयी होण्यासाठी रोजचं वचन हे आवश्यक आहे. रोजचा देवाच्या मुखातील शब्द हा आवश्यक आहे. आणि म्हणून तिसरा धडा हा की अरण्यात आपल्याला जी मदत हवी असते ती मोठ्या प्रमाणे मिळत नसते, तर ती दररोज मिळत असते. किती विशेष आहे. दररोज तो आपल्याला सहाय्य करतो, दररोज. आणि ह्याच्यावरून आपल्याला समजतं, आपल्याला जाणीव होते की आपण दररोज त्याच्यावर अवलंबून आहोत. त्याच्याशिवाय आपण काही करू शकत नाही. चौथा धडा जो आपल्याला ह्या घटनेवरून, या गोष्टीवरून शिकायला मिळतो तो हा की रानात किंवा अरण्यात प्रवास असताना आपल्याला ज्या मदतीची जी गरज असते तिची सर्वच लोक कदर करीत नसतात. ज्या मदतीची आपल्याला अरण्यात गरज असते तिची सर्वच लोक कदर करीत नसतात. द हेल्प यू नीड इन द विल्डरनेस इज नॉट ॲप्रिशिएटेड बाय ऑल पीपल. आता हे कशावरून लक्षात घ्या की ज्यावेळेस परमेश्वराने इस्रायल लोकांना बाहेर काढलं, ज्या 10 पिढा आल्या त्याच्यामुळे काही मिस्र देशाचे लोक देखील बिलीव्हर झालेले होते. ते देखील इस्रायलच्या देवावर विश्वास ठेवू लागलेले होते. आणि ज्यावेळेस बाहेर निघण्याची, मिस्र देश सोडण्याची वेळ आली त्यावेळेस काही मिस्री लोक देखील इस्रायल लोकांबरोबर मिस्र देश सोडून बाहेर पडले. म्हणजे ते जे लोक, इस्रायल लोकांमध्ये काही मिस्र देशातील लोक देखील मिसळले होते, ज्यांनी इस्रायलाच्या देवावर, त्याचं सामर्थ्य पाहून, 10 पिढा पाहून विश्वास ठेवलेला होता. आणि ही घटना आपल्याला गणनाचं पुस्तकाच्या 11व्या अध्यायात वाचायला मिळते. गणनाचं पुस्तकाचा 11वा अध्याय आणि वचनं 4 ते 9 या ठिकाणी काय लिहिले जरा ऐका. त्यांच्यामध्ये म्हणजे इस्रायल लोकांमध्ये जो मिश्र समुदाय होता त्याने सोस घेतला आणि इस्रायल लोकही पुन्हा रडगाणे गाऊन म्हणाले, आम्हाला खायला मांस कोण देईल? मिस्र देशात आम्हाला मासे फुकट खायला मिळत असत, त्याची आठवण आम्हाला येते. आता बघा, ह्या लोकांमुळे, मिस्री लोकांमुळे देवाचे लोक इस्रायल देखील डिस्टर्ब झालेले आहेत. ते जुन्या आठवणी काढू लागले की तिथलं लाईफ कसं होतं, तिथं ते काय खात पित होते. त्याचप्रमाणे काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण यांची आम्हाला आठवण येते. आता या सर्व गोष्टी अरण्यात नाही आहे, फक्त मन्ना आहे. विचार करा, सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त एकच जेवण, मन्ना. आणि ते पण 1-2 दिवस नाही, 1-2 महिने नाही, 1-2 वर्षही नाही, 40 वर्ष. विचार करा, 40 वर्ष कोणी मन्ना खातं का? इस्रायल लोकांनी खाल्ला. देवाने 40 वर्ष अरण्यात त्यांचा पुरवठा केला. विचार करा, आपण एक गोष्टमधून वाचतो, सोडून येतो, परंतु या गोष्टी आपल्या बोधासाठी लिहिलेल्या आहेत. आपण त्याच्यापासून शिकावं यासाठी लिहिलेलं आहे. फक्त स्टोरीज, गोष्टी म्हणून नाही, तर त्याच्यात प्रत्येक काळात, या काळात आपल्यासाठी काही महत्त्वाचे धडे आहेत, महत्त्वाच्या गोष्टी, तत्व शिकण्यासारखे आहेत. तर त्याचप्रमाणे काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण यांची आम्हाला आठवण येते. पण आता आमचा जीव सुकून गेलेला आहे. बघा, मन्ना खाऊन ते लोक बोर झालेले आहेत. येथे ह्या मान्याशिवाय आमच्या दृष्टीस काही पडत नाही. हा मन्ना धन्यासारखा असून त्याचा रंग मोत्याच्या रंगासारखा होता. आता तो कसा होता बघा. लोक चोहीकडे फिरून तो गोळा करत असत, जात्यात दळीत किंवा उखळात कुटत आणि मग भांड्यात शिजवून त्याची भाकरी करत. तेलात तळलेल्या पुरीसारखी त्याची चव असे. रात्री छावणीवर दव पडले म्हणजे त्याच्याबरोबर मन्नाही पडत असे. गणना 11, 4 ते 9. आता मन्ना या इब्री शब्दाचा अर्थ आहे, हे काय आहे, व्हॉट इज दिस? आणि म्हणून इस्रायल लोकांनी त्या
जे स्वर्गातून आकाशातून पडत होतं त्याला मन्ना असं नाव दिलं. निर्गम 16 आणि वचन 31. इस्रायल लोकांनी त्या अन्नाचे नाव मन्ना असे ठेवले. ते धन्यासारखे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती. म्हणजे ते अर्थात चवदार, टेस्टी होतं. निर्गम 16 आणि वचन 31. किती विशेष आहे नाही का? पण प्रश्न असा आहे की त्यांना देवाने 40 वर्ष मन्ना पुरवला, त्यांची काळजी घेतली आणि ते अरण्यातून पार गेले, जिवंत राहिले. मन्नाशिवाय दुसरा त्यांना ऑप्शन किंवा पर्याय नव्हता. पण आज आपल्यासाठी मन्ना काय आहे? आपण वाचू योहानकृत शुभवर्तमानाचा 6वा अध्याय आणि वचन 28 ते 35. आणि या ठिकाणी प्रभू येशूने त्याच्या शिष्यांशी आणि इतरांबरोबर केलेलं संभाषण आहे. आणि त्यांच्यामध्ये काही धार्मिक पुढारी, शास्त्री पुरुष देखील होते. आणि त्यांनी काय म्हटलं, हे काय संभाषण आहे आणि प्रभू येशूने काय उत्तर दिलं आणि आज आपल्यासाठी मन्ना काय आहे हे आपण याच्यावरून पाहू. योहानकृत शुभवर्तमानाचा 6वा अध्याय आणि वचन 28 ते 35. यावरून ते त्याला म्हणाले, म्हणजे प्रभू येशूला, देवाची कामे आमच्या हातून व्हावीत म्हणून आम्ही काय करावे? येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. यावरून ते त्याला म्हणाले, असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? जरा विचार करा. इतके चमत्कार इस्रायलात त्यांच्या डोळ्यादेखत घडत असताना वेगवेगळ्या प्रकारचे आंधळे, लंगडे बरे होत होते, मृत जिवंत होत होते, भूतं काढत होता, हे सर्व असून सुद्धा ते म्हणतात की आम्हाला आणखी चिन्ह पाहिजे. चिन्ह आणि चमत्काराने तारण होत नसतं. चिन्ह आणि चमत्काराने कोणीही तृप्त होत नसतं. आणि ह्या ठिकाणी तोच प्रकार झालेला आहे. एवढं पाहून सुद्धा, लाईव्ह पाहून सुद्धा ते म्हणतात की असे कोणते चिन्ह आपण दाखवतात की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा? म्हणजे अजूनही त्यांचा विश्वास नव्हता की खरंच प्रभू येशू ख्रिस्त त्यांचा मसीहा आहे, तो देव जो पुत्र आहे, तो देह धारण करून आलेला देव आहे. त्यांना चिन्ह पाहिजे. चिन्हाने माणसाची खात्री होत नाही. ऐका, आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मन्ना खाल्ला. मानण्याची आठवण ते प्रभू येशूला करून देतात, जसं काही त्याला माहीत नाही. आमच्या पूर्वजांनी अरण्यात मन्ना खाल्ला असे लिहिले आहे की त्याने त्यांना स्वर्गातून भाकर खाण्यास दिली. यावर येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. बघा, कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो तोच देवाची भाकर होय. म्हणजे या ठिकाणी परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त त्याचा जगात येण्याचा उद्देश काय, त्याला कोणी पाठवलंय सांगत आहे की त्याला देवाने, देव जो पिता याने पाठवलेला आहे आणि तो जीवनाची भाकर आहे. भाकर आपण रोज खातो नाही का? केक रोज खात नाही. म्हणजे रोज आपल्याला जर भाकरीची आवश्यकता आहे तशीच आपल्याला रोज प्रभू येशूची देखील आवश्यकता आहे. म्हणून तो म्हणतो की माझ्या पित्याने स्वर्गातून उतरतो, जगाला जीवन देतो, तोच देवाची भाकर आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आज जीवनाची भाकर आहे. म्हणून ते त्याला म्हणाले, प्रभूजी, ही भाकर आम्हाला नित्य द्या. त्यांना माहीत नाही तो काय बोलतो, पण त्यांची इच्छा आहे आणि ते इच्छा प्रदर्शित करतात की प्रभू, आम्हाला ही भाकर रोज द्या, आम्हाला ही भाकर रोज पाहिजे. आज आपण हे असं म्हटलं तर किती बरं होईल नाही का, की आम्हाला रोज ही भाकर द्या. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. बघा, आता तो सरळ सरळ प्लेनली त्यांना सांगतो, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधी भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधी तहान लागणार नाही. परत एकदा तो कोण आहे, कशासाठी आलेला आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्याने काय होतं हे तो सांगत आहे. योहान 6:28-35.
आणि म्हणून याच्यावरून आपल्याला काय समजतं की आपलं ख्रिस्ती जीवन देखील एक अरण्यातला प्रवास आहे. आपल्याला देखील मान्ना उपलब्ध आहे. त्यांनी मान्ना खाला परंतु ते मेले, मरण पावले. परंतु आपल्याला मान्नाच नव्हे तर जीवनाची भाकर प्रभू येशू ख्रिस्त हा उपलब्ध आहे. आणि म्हणून अरण्यात वाटचाल करीत असताना आपण काय करावं, काय केलं पाहिजे हे ध्यानात ठेवलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त जो जीवनाची भाकर तो आपल्याबरोबर आहे. तो आपल्याला कधी सोडत नाही, टाकत नाही. किती अडीअडचणी आल्या, किती समस्या आल्या, काही झालं तरी तो आपल्याबरोबर आहे. काही वेळेस आपल्याला वाटत नाही, पण तरी तेव्हा तो आपल्याबरोबर असतो. दुसरी गोष्ट ही की दररोज आपण त्याच्या सानिध्यात संगतीत राहू चाललं पाहिजे. कधी कधी किंवा आठवड्यात आठवड्या नाही तर दररोज प्रभू येशू ख्रिस्त व्यक्तिशः आणि प्रभू येशू ख्रिस्त लिहिलेलं वचन, लोगोस जो शब्द, तो लिहिलेला शब्द, प्रभू येशूचं पृथ्वीवरील नाव येशू आहे, पण स्वर्गातलं नाव देवाचा शब्द असा आहे. म्हणून योहान म्हणतो की प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. शब्द देही झाला म्हणजे देह धारण केला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. म्हणजे स्वर्गातलं नाव त्याचा शब्द आहे, पण पृथ्वीवरील नाव येशू आहे. आणि म्हणून त्याच्या सानिध्यात आपण दररोज राहिलं पाहिजे. तो म्हणतो माझी वचने आत्मा व जीवन आहे. ज्यावेळेस आपण ते वचन रोज वाचतो, मनन करतो, त्यावेळेस आपण त्याच्याशी सहभागिता करतो. ज्यावेळेस आपण एकमेकांचं असं आपण एकत्रित आलेलो आहोत, त्याच्या लोकांची सहभागिता संगतीत येतो, हे आवश्यक आहे. म्हणून अरण्यात दररोजच्या दैनंदिन ख्रिस्ती जीवनात वाटचाल करत असताना पहिली गोष्ट ही की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याबरोबर आहे हे आपण विसरू नये. दुसरी गोष्ट ही की आपणही त्याच्या सानिध्यात चाललं पाहिजे, राहिलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट ही की त्याच्या वचनावर आपण दररोज मनन करून त्या वचनातून रोजचा मन्ना गोळा केला पाहिजे. कारण त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मन्नाशिवाय अरण्यात दुसरं काही उपलब्ध नव्हतं. देवावरच अवलंबून राहणं. तसं आपण ख्रिस्ती किंवा देवाचे लोक या नात्याने आपल्याला दुसरा ऑप्शन किंवा पर्याय नाही. त्याच्या सानिध्यात, त्याच्या वचनाच्या सानिध्यात राहणं, त्याच्या लोकांच्या सानिध्यात राहणं ह्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही तो मन्ना टेस्ट केलेला आहे का? त्याची चव घेतलेली आहे का? त्या जीवनाची भाकर खाल्लेली आहे का? नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. आजच त्याच्यावर तुमचा तारणार म्हणून विश्वास ठेवा आणि मग तो तुम्हाला या जीवन प्रवासातून सुखरूपपणे विजयाने पुढे नेईल. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.